तुळशी शौरी पांडुरंग मुरारी कमलनयन हासं गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवल हासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागच्छतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे बजरंग बली की जय। बरोबर पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जियोधरार्थावतारं कलंकांक तेजोधिका मोदिवत्रं फलानी शिवादा दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः वसुदैवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र हात जोडले तरी चालते तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकार
मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल विठाला 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 दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाव आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मी म्हणलं रुसल्या का काय असं काही नाही ना काही टेन्शन राग काही नाही अहो मी वेळेच्या आधी आलेली आहे त्यामुळे रुसण्याचं काही कारण नाही आल्यापासून बघते सगळ्या आशा पाहत बसल्या माझ्याकडे सर्व नेमकं चाललंय काय श्रोते मंडळी जरा पुढे सरका. महिला मंडळांना विनंती आहे येणा जाणाऱ्यांना किंवा इतरांना आपल्यामुळे त्रास नको थोडं सरका थोडं पुढे. पुढे जागा आहे ना रिकाम्या जागा प्रश्नपत्रिकेतला पहिला प्रश्न राहतो आणि पहिलाच प्रश्न जर रिकामा सोडला तर पुढचे प्रश्न कसे सुटणार त्यामुळे आहे त्या जागेवरती थोडं थोडं पुढे सरका आणि पटकन सरकून घ्या बरं का न बोलता फक्त पुढे पुढे सरका आपल्याकडे फार कमी वेळ आहे कीर्तनाचा नाही मुळात दिलेला जन्माचाच वेळ फार कमी आहे आणि इतराच्या प्रमाणात परमार्थ हा फार कमी वेळ आहे मला सांगा मालिका किती तास चालते बोला ना आपल्या गावात टावर नाही दिसत हाय हाय आहे ना तुमचा आवाज येऊ द्या मालिका अर्धा तास पिक्चर वा वा परफेक्ट टायमिंग माहिती हो यांना परफेक्ट आणि कीर्तन 2 तास म्हणजे पिक्चरपेक्षा कीर्तन कमीच वेळ आहे त्यामुळे जेवढा आहे तेवढा वेळ आपल्याला सार्थकी लावायचा आहे थोडं थोडं पुढे सरकून घ्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण असणारे पंचमवेद निर्माते तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप आणि या अज्ञानी जडजीवाला उद्धारण्याचं सगळ्यात सोपं साधन आपल्या समोर सांगणारे महान संत श्रीमंत श्री जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल विठाला 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 फार गोड अभंग आहे दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायणा आता
मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. म्हणजे या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे मागणी करतायत हे आपल्या लक्षात आलं. पण काय मागावं, किती मागावं, कोणाकडे मागावं आणि कशा पद्धतीने मागावं याचं ज्ञान आपल्याला नसल्या कारणानं आपण कितीही मागणी केली तरी ती पूर्णत्वाला जात नाही. आणि तसंही या जीवाला संतांच्या उपदेशाची गरज आहे. त्याच्याशिवाय हा जीव तरूच शकत नाही. आणि जर स्वतःच्या मार्गानं तुम्ही तरायचा प्रयत्न केला, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. पण जर आधार घेतला, खरी अर्थानं हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. माझे शब्द प्रत्येकाच्या कानापर्यंत येत आहेत, आवाज येतोय प्रत्येकापर्यंत, शब्द कळतायत माझे. असं करा नाही का असं करा, बोला जरी एवढे नाही. हे पहा, वक्त्याला प्रतिसाद देणं हे श्रोत्याचं आद्य कर्तव्य. मग वक्ता राजकीय क्षेत्रातला पुढारी नेता असो किंवा वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असो, वक्त्याला श्रोत्यांनी दिलेल्या मानधनापेक्षा श्रोत्यांच्या प्रतिसादाची गरज जास्त असते. आता खरं सांगा, जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या टाळ्या वाजल्या का? कोणी कोणी चुकारपणा केला? बरं, जे केलं ते आमच्यासाठी, अरे जे केलं ते आमच्यासाठी नाही. इकडे लक्ष द्या. इथे टाळीची टाळाटाळ करू नका. तिथली जर टाळाटाळ चुकवायची असेल तर इथे टाळीची टाळाटाळ करू नका. लक्षात ठेवा. फार गोड नियोजन आहे. पवित्र अशा वातावरणामध्ये आपण सर्वच भाविक भक्तजन बुद्धीची दैवत असणाऱ्या श्री गणपती बाप्पाच्या गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत. 10 दिवस विशिष्ट पूर्ण गणपती बाप्पाची उपासना केली जाते. लक्षात ठेवा, इतरही दिवशी आपण बाप्पाची पूजा करतो, पण या 10 दिवसांमध्ये केलेली पूजा, केलेली उपासना, केलेली साधना ही फार विशिष्ट पूर्ण आहे. अगदी टायमिंग ठरवून नियोजित असे कार्यक्रम किंबहुना सेवा आपण भगवंतापर्यंत पोहोचवत असतो. आणि आजचा हा शेवटचा दिवस. उद्या गणपती बाप्पा विसर्जित होणार, परंतु निश्चितच शेवटचा दिवस आहे म्हणूनच मी या दृष्टीनं अभंगाची निवड केलेली आहे. आपण अनेकदा गणपती बाप्पाची आरती गात असतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. बरोबर का? मला वाटतं बहुतांश लोकांना हीच चाल माहीत आहे. किंवा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची. हे पहा, आतापर्यंत आपण अशी आरती ऐकली आणि अशी म्हटली सुद्धा, पण ही फक्त चाली पुरतंय बरं. खरा आरतीचा भाव आणि खरा आरतीचा शब्द असा नाही. आपण काय म्हणतो, गणपती बाप्पा दुःख निवारण करणारा आणि सुख देणारा आहे, पण आरती गात असताना आपण उलट गातो. काय गातो? सुख करता दुःख हरता, इथं फुल स्टॉप, पुन्हा वार्ता विघ्नाची, पुन्हा नुरवी पूर्वी. असं नुरवीन पूर्वी राहत नाही बरं. हे जरा आपल्याला चालीत बसावं म्हणून ते नुरवी पूर्वी घेतलं. पण खरी याची जर म्हणण्याची लय असेल तर कशा पद्धतीने शब्द अर्थ आहे? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, आणि मग पूर्वी प्रेम कृपा दयाची. तुमच्या ध्यानात आलं का? विघ्नाची वार्ता निवारणारा आणि भक्त वात्सल्याला प्रेम पुरवणारा श्री गणपती बाप्पा आहे. मी म्हणलं या आशीर्वाद बसले, नेमकं परत सांगाव का काय? तुम्ही थोडा प्रतिसाद दिला म्हणजे मला कळेल की आता हे वाक्य परत बोलायचं. विठाला 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 विठाला. आपल्याला सर्वांना गणपती बाप्पाची कथा किंबहुना गणेश पुराणामध्ये अशा अनेक कथा आहेत. गणेश पुराणामध्ये अनेक कथांचा उल्लेख आहे आणि वेगवेगळ्या बुद्धीनं वेगवेगळ्या पद्धतीनं गणेश कथा सांगितल्या जातात. पण आपण जी कथा ऐकत आलो की पार्वती मातेनं मळापासून गणपती निर्माण केला, हे आपण ऐकत आलो. असंच एकदा कथेमध्ये भाग चालू होता आणि कीर्तनामध्ये कथेचा भाग चालू असताना सांगण्यात आलं की पार्वती माता स्नानाकरिता गेल्या आणि मळापासून गणपती बाप्पा निर्माण केला. आता तुम्हाला धन्यवाद देते मी, तर लहान लेकरं बसवली नाही,
पण जर बसलेली असतील तर ते डोक्याला टेन्शन असतं, कारण ते एवढे टॅलेंटेड राहते. मी नुसतं म्हणलं कीर्तनात गणपती बाप्पा मळापासून निर्माण झाला, ते एक जण हुशार उभं राहिलं, म्हणले महाराज पार्वती मातेनं किती दिवस आंघोळ केली नव्हती म्हणून गणपती बाप्पाने. अहो काय विचारतील त्यांचं नाही नेम कोणाचा. आम्हाला खरा भाग कळला नाही. आपण फक्त जीवशास्त्राच्या दृष्टीनं कथा ऐकली, आपण फक्त जीवशास्त्राच्या दृष्टीनं. म्हणजे किती दिवस आंघोळ केली नसेल आणि कसा मळ असेल काही कळालं नाही. हे लेकरं आहे हुशार राहते म्हणून सांगते. असंच वर्गामध्ये गुरुजी गणिताचा तास घेत होते, गणिताचा. आणि गणित शिकवत असताना गुरुजीनं एका पोराला उभं केलं आणि म्हटले सांग तुझ्या खिशामध्ये 5 रुपये आहेत. पोरगा म्हणला गुरुजी सकाळी आईनं रुपया दिला नाही, मी का खोटं बोलू, नाही आहेत माझ्याकडे 5 रुपये. गुरुजी म्हणले म्हण ना तुझ्या काय बापाचं जातं. म्हणजे ठीक आहे तुम्ही म्हणता तर आहेत आहेत. दुसऱ्याला उभं केलं, म्हटले म्हण तुझ्या खिशात 10 रुपये आहेत. गुरुजीला म्हटला गुरुजी तुम्ही म्हणता खोटं बोलू नये, मी का खोटं बोलू, नाही आहेत माझ्याकडे 10 रुपये. अरे म्हण ना तुझ्या काय बापाचं जातं. बरं ठीक आहे तुम्ही म्हणता आहेत तर आहेत. आणि आता तिसऱ्याला उभं केलं आणि तिसऱ्याला विचारण्यात आलं, म्हटले सांग याच्याकडचे 5 रुपये आणि याच्या खिशातले 10 रुपये असे एकूण मिळून किती झाले. टेन्शन आलं लेकरा. 15. वा हुशार लेकर आहेत, बरोबर आहे. पण ते पोरग एवढं हुशार, ते म्हटलं गुरुजी 20 रुपये. गुरुजी म्हणले नीट गणित कर, गणिताचा तास आहे. एकाच्या खिशातले 5 दुसऱ्याच्या खिशातले 10 एकूण किती झाले. तो म्हणला गुरुजी 20 रुपये. गुरुजी म्हणले कसं काय. ते म्हणलं म्हणा ना तुमच्या काय वापर. वचनम किम दारिद्रता. अहो एवढे हुशार राहते. म्हणजे किती दिवस पार्वती मातेनं आंघोळ केली नाही मग मळापासून. अहो कोणता मळ, कोणत्या प्रकाराचा मळ, तो तुमच्या आमच्यासारखा मळ आहे का. पण जीवशास्त्राच्या दृष्टीनं ऐकूच नका, अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीनं जर ही कथा ऐकली तर हा कथेचा भाग कसा होईल. अगदी 2 मिनिटं सांगते. पार्वती माता स्नानाकरिता गेल्या. पार्वती माता कोण आहेत, जगत जननी आहे. पार्वती माता जगत जननी आहे आणि ती स्त्री ती जननी कधी स्थिर नसते, ती अस्थिर आहे. कशासाठी, आनंद प्राप्त करून घेण्यासाठी. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. ती जगत जननी आनंदाचा ठेवा मिळवायचा आहे. पण आनंद कसा मिळेल. एखादा सुवर्ण दागिना खरेदी केला मग मिळेल का, शॉपिंगला गेलो मग मिळेल का, पैठणी साडी घेतली मग मिळेल का. जगत जनीला या गोष्टीचा आनंद नाही. आनंद प्राप्त करायचा आहे, ध्यान अवस्था गरजेची आहे. ज्याला खरं सुख आणि खरा आनंद प्राप्त करायचा आहे, ध्यान अवस्था. जगत जननी ती पार्वती माता स्नानाकरिता गेली, म्हणजे ध्यान करण्यासाठी गेल्या. अध्यात्मशास्त्राने ध्यान करण्यासाठी, आनंदाचा ठेवा प्राप्त करण्यासाठी त्या बसलेल्या आहेत. आणि मग ध्यान करत असताना आपल्याला कोणी डिस्टर्ब करू नये या कारणास्तव त्या ठिकाणी त्यांनी विचार केला. पण ध्यान करत असताना, आनंद प्राप्त करत असताना जगत जननीलाही अभिमान, अहंकार निर्माण झाला की मी आनंद प्राप्त करते. हा मी आला की दुःखाला कारण आहे. लक्षात ठेवा, लोखंडाला दुसरं कुणीच संपवत नाही. लोखंडाला संपवतो तो त्याचा गंज आहे. तसं माणसाला दुसरं कोणीच संपवत नाही, माणसाला संपवतो त्याचा अहंकार आहे. अहंकार माणसाला नष्ट कर. आता जगत जननीला अभिमान झालाय, अहंकार निर्माण झाला, मी आनंदाचा ठेवा प्राप्त करतेय. पण लक्षात आलं हे कामाचं नाही, अहंकार कामाचा नाही. त्यावेळी अहंकार रूपी मळ घालवला आणि अहंकार रूपी मळ निघून गेल्यानंतर जो आनंद प्राप्त झाला तो गणपती बाप्पा स्वरूप आहे. तुमच्या ध्यानात आलं का. आपल्याला गणपती बाप्पाला प्राप्त करायचं म्हणजे कोणता मळ घालवा लागेल. हे लाईफ बॉय वापरतं, डेटॉल वापरतं, संतूर वापरतं, गोदरेज सुद्धा संपून जातो 10 दिवसात. कोणता मळ, अहंकार रूपी मळ निघून गेल्यानंतर प्राप्त होतो तो गणपती बाप्पा. विठ्ठल विठ्ठल आणि मग त्यानंतरचा कथाभाग आपल्या सर्वांना ज्ञात आहे की भगवान शंकर आले, भगवान शंकरांनी शिरच्छाद केलं. तिथंही निर्माण झालेला अहंकारच होता आणि अहंकारा कारणेच शिरच्छाद करावं लागलं, तो कथाभाग आहे.
आणि मग उत्तर दिशेला असणारा गजमुख घेऊन आले, गणपती बाप्पाला बसवलं. पण ओबड झालेलं शरीर. अहो दिसायला चांगलं नसेल, माणसं किंमत देतात का? देतील का? दिसायला चांगलं नसेल तर किंमत मिळत नाही. कोण म्हणेल देव यांना, कोण म्हणेल देव यांना, कोण नमस्कार करेल? पण खऱ्या अर्थानं अशा गणपती स्वरूप बाप्पाला आद्य पूजेचा मान प्राप्त झाला. सर्व दैवतांनी आशीर्वाद द्यावा. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो गोपाळा, प्रथम तुला वंदितो. खऱ्या अर्थानं आद्य दैवत, आद्य पूजेचं दैवत कोणत्याही कार्याच्या प्रारंभी कोणतंही कार्य सुरू करत असू द्या. अहो आपलं तुमचं आमचं सोडा, श्री संत ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका ग्रंथ लिहिण्याआधी श्री गणेशाय नमः, ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. खरी अर्थानं गणपती बाप्पाचं स्तवन करावं. नमीला गणपती माऊली शारदा, आणि आता गुरुराजा. पहिलं वंदन कोणाला? खरी अर्थानं गणपती बाप्पाला. त्यामुळे आपणही कोणतंही कार्य प्रारंभ करण्याआधी गणपती बाप्पाची पूजा करत असतो. आणि खऱ्या अर्थानं ती बुद्धीची सुख देणारी, समृद्ध देणारी दैवत आहे. त्यामुळे या 10 दिवसामध्ये जी आपण विशिष्ट अशी भगवंताची पूजा करतो. आज आपण देवाकडे काहीतरी मागतोय, पण काय मागायचंय, कसं मागायचंय, किती मागायचंय आणि कशा प्रकारे मागायचंय याचं ज्ञान आपल्याला नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला याचं ज्ञान करून घ्यायचं. तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे जातात. खरं तर संतांचा भाव, संतांचा विश्वास आणि संतांची भक्ती ही फार वेगळी आहे. तुम्ही आम्ही परमार्थ करतो, तुम्ही आम्ही भक्ती करतो, पण आपली भक्ती संतांची भक्ती जमीन आसमानाचा फरक आहे. एक जण मला म्हणू लागला, ताई मी सुद्धा तुकोबारायांसारखं भजन केलं, मी सुद्धा भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, पण आपलं चिंतन म्हणजे वेगळं राहते. 50-50%. कारण आपण प्रापंचिक माणसं आहोत. लक्षात ठेवा कसं भजन राहतं. सगळं पाहून आपलं भजन असतंय, बरोबर की नाही? एकाला सांगितलं, दादा जपमाळ करत जा, नामस्मरण करत जा, आणि त्या बिचाऱ्यानं खरंच मनावरती घेतलं आणि घरी गेल्याबरोबर हातामध्ये माळ घेतली आणि जप करू लागलं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. हातामध्ये माळ घेऊन जप करू लागलं. म्हणले काही झालं तरी जप करायचा. बायको पाण्याला निघाली आजी, आणि निघता निघता बायकोनं निरोप दिला, हो तुमचं चालू द्या, पण तेवढं गॅसवरती दूध ठेवलेलं आहे बघा, नीट लक्ष द्या, हे चालूच राहू द्या तुमचं, पण बोका येईल दुधात तोंड घालेल असं घडता कामा. आता कोणी जप करणारा असो नाही तो कोणी असो, ऐकावं. गायक असले, वादक असले, कीर्तनकार असले तरी ऐकावं. हे म्हणले बाबा ठीक आहे जा तू. ती निघून गेली बिचारी, आणि यानं पुन्हा जप सुरू केला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि न घडावं ते घडलं. अचानक बोक्याचा आवाज आला, मैं आऊ. बोका हेच बोलतो ना, मैं आऊ. यानं एक डोळा उघडला आणि बोक्याकडं पाहिलं. पाहिल्याबरोबर असा धष्टपुष्ट बोका त्या ठिकाणी त्याला दिसला. ते म्हणले, अरे न घडावं तेच घडलं. आपण तर ध्यानाला, आपण तर जपाला बसलो, आणि इथून तर हलता येणार नाही, इथून उठता येणार नाही, आणि आता बायकोनं निरोप दिलेला आहे, बोका दूध पिता कामा नये. आता याला कसं अडवावं, काय करावं? यांना एक काम केलं, हलायचं नाही. मग त्यानं जपमाळाचा स्पीड वाढवलं. थोडा आवाज आधी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. त्यानं स्पीड वाढ, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ते म्हणलं निदान आवाज ऐकून तरी बोका. आता तो बोका आहे, त्याला रामकृष्ण हरी म्हणा, नाही तर ज्ञानोबा माऊली.
मी बोक्याचंच सांगते. काय फरक पडतो का? 8 दिवस सप्ताह करा नाही तर महिनाभर सप्ताह करा, बोक्याला काय फरक पडत नाही. नामस्मरणाचा त्याला काय फरक पडणार आहे? ते त्याच्याकडं पाहत पुन्हा पुढे निघून जातं. किचनवरती चढलं, याला धडधड वाढू लागली, स्पीड वाढू लागलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरे काय करावं? अरे बोका तर आता गॅसवरती चढला, आता दुधात तोंड. अरे बापरे, हे असं पण आहे का? वा. त्याचे वेगळे तरी म्हणलं नांदूरमध्ये ईश्वरची सिस्टीम इकडं कशाला? आता कारण कळालं, सगळ्या फॅसिलिटीची सिस्टीम आहे. ते गॅसवरती चढलं आणि आता दुधामध्ये तोंड घालणार. यानं विचार केला, बायको डोळ्यासमोर उभी राहिली. अरे तिनं तर बजावलं, काही खरं नाही. आता बोक्यानं जर दूध पिलं तर आपलं काही खरं नाही. हे जब बीप करता येईल, पण हे काही घडलं नाही पाहिजे. काय करावं, काय करावं, उठता येईना, हलता येईना. यानं तीच माळ घेतली आणि का कुणास ठाऊक की असंच घडतं. बोक्याच्याच गळ्यात माळ पडली. झाला काही फरक नाही. का घडतं असं? आपण खरंच भगवंतावरती त्या दृष्टीनं, त्या भावाने आपण भगवंत. आणि आपण हे गणपती बाप्पाची आपण 10 दिवस पूजा केली, 10 दिवस आपण त्याचं सकाळ संध्याकाळ दर्शन केलं. पण काय निरीक्षण केलं हो गणपती बाप्पाचं? आपण काय पाहिलं आपण त्याच्याकडे? कोणती लाईट कुठं पडतीये, कोणता पडदा कुठं जोडलाय, किती गळ्यात अलंकार आहेत, कोणत्या माळा कुठे आहेत, रंग कसा, हेच बात घालून बाकीचं सगळं निरीक्षण करतो. पण जिथून समाधान प्राप्त होणार आहे अशा भगवंताच्या रूपाला आपण पाहत नाही. सावळे सुंदर रूप मनोहर राहो राहो निरंतर हृदये आणि काही इच्छा आम्हा नाही चाड. तुझे नाम गोड. ए देवा, काय पाहिजे रे? तुझे नाम गोड पांडुरंगा विष्णुमय जन. खरंच तो भाव असेल ना. उद्या गणपती बाप्पा आपल्यापासून जाणार आहे. बाबा, मी 10 दिवस कीर्तनाला, 10 दिवस मी गणपती बाप्पाची पूजा करते. पण आज जेव्हा मी आपल्या गणपती बाप्पाच्या डोळ्यात पाहिले ना बाबा, माझे डोळे भरून आले. तो भाग वेगळा, पण का असं जाणवलं, गणपती बाप्पाही रडतोय. भक्ताचा भाव एवढा पवित्र पाहिजे. कितीही दुःख, कितीही अडचणी, कितीही बिकट परिस्थिती, कितीही संकट येऊ द्या, एवढा दृढ निश्चय ठेवा गणपती बाप्पावर. त्या संकटाला, त्या परिस्थितीला सांगता आलं पाहिजे, घाबरत नाही मी तुला. तुझ्याहीपेक्षा माझा बाप्पा फार मोठा आहे, फार मोठा आहे देव. विष्णुमय जय, विष्णुमय जय, वैष्णवाचा धर्म भेदा भेद ब्रह्म, भेदा भेद ब्रह्म असं नाही घडलं पाहिजे की फक्त 10 दिवसच आपण गणपती बाप्पाची पूजा केली आणि इतर दिवशी मात्र आपल्याला त्याचा विसर पडला. असं नाही घडलं पाहिजे. प्रत्येक क्षणाला जरी उद्या इथे मूर्ती दिसली नाही तरी त्याचं दर्शन नाही चुकलं पाहिजे. कारण ही मूर्ती फक्त श्रद्धा आहे, लक्षात ठेवा.
मूर्तिरूप हे फक्त श्रद्धेचा भाग आहे, बाकी भगवान परमात्मा तुमच्या आमच्या अंतःकरणात आहे. इथली मूर्ती विसर्जित करता येईल, पण हृदयात साठवून ठेवलेला बाप्पा विसर्जित नाही करता येणार. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 त्यामुळे खरी अर्थानं ही उपासना, ही साधना, हे माध्यम आहे, हे कीर्तन हे माध्यम आहे त्याच्यापर्यंत, आणि सगळ्यात सोपं माध्यम आहे बरं का. काही लोक म्हणतात ताई काय उपयोग आहे हो कीर्तनाचा, का लोक उगाच अट्टहासाने. आता आपल्या मंडळाचं किंबहुना आपलं हे गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये पहिल्यांदाच कीर्तन होतंय, बरोबर ना. आपल्या खेडगावमध्ये एकदा जोरदार टाळी वाजवा. ही सुरुवात आहे, आणि खरी अर्थानं हा श्री गणेशाचा मान माझ्याकडे प्राप्त झालेला आहे, हा फार महत्त्वाचा आणि खरंच आनंद आहे की इथून कीर्तनरूपी सेवेची सुरुवात झाली गणेशोत्सवामध्ये. खरंच आनंद आहे. आपण भगवंताची उपासना करतोय, हे नामस्मरण फार फार चांगलं साधन आहे या कलियुगामधून उद्धारण्याचं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. भगवंताला प्राप्त करायचंय. आजी, कलियुग हे फार विचित्र आणि वाईट सांगितलेलं आहे. आपण ते डोळ्यानं पाहतोय, कानानं ऐकतोय, प्रत्यक्षामध्ये त्याचा अनुभव आपल्याला येतोय की किती विचित्र कलियुग आहे. भावाचं भावाशी पटत नाही, गावाचं गावाशी पटत नाही, जावचं जावेशी पटत नाही, एकमेकाला एकमेकाचं बोलणं पटत नाही. खरी अर्थानं मितूपणाचं इथपर्यंत वातावरण आणि अहंकार अभिमान इतका वाढलेला आहे. हे कलियुग फार विचित्र आहे. पण या कलियुगाचा एक प्लस पॉइंट सुद्धा आहे. कलियुग जेवढं वाईट सांगितलंय बाबा, कलियुगात तेवढाच माणसाला फायदा सुद्धा आहे. कशाचा? इतर युगांमध्ये भगवंताची अनेक तपश्चर्या, अनेक योग याग विधी करावे लागत होते त्याला प्राप्त करण्यासाठी. पण कलियुगाचा हा फायदा आहे की इथे थोडंसं साधन, थोडंसं भजन आणि थोडंसं कीर्तन केलं तरी बाप्पाला प्रसन्न करता येतं. हा फायदाच आहे ना. आणि सगळ्यात सोपं साधन हे बरं का. साधनात सोपे नाम हे केवळ. टाळी वाजवायची प्रत्येकाने. साधनात सोपे नाम हे केवळ. साधनात सोपे नाम हे केवळ. या विना सकळ शिनवाया. या विना सकळ शिनवाया. साधनात सोपे नाम हे केवळ. 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 सगळ्यात सोपं साधन नामे तारी नाम काय गरज आहे अट्टहासी तर दुसऱ्या करण्याची. एक जण म्हणला ताई भजनानं एवढं सगळं होतं का. काय काय लोक वेड्यासारखी वेळ बायफट घालवतात. कशासाठी भजन करायचं. हे केलं म्हणजे काही स्वर्ग मिळतो का बाबा. अजूनही बऱ्याचशा लोकांना हा याचा प्रॉब्लेम. हे आपण काही देवाचे वैरी आहे का सांगा ना. हो म्हणा नाही म्हणा. आपण देवाचे वैरी आहे का. आपण देवाचे शत्रू आहे का. आपण देवाचे विरुद्ध पार्टी आहे का. आपण काही वेगळ्या पक्षातली आहे का. अहो आपण सगळे हरिदासच आहोत ना. आणि ज्ञानेश्वरीमध्ये याचा उल्लेख आहे. देखे मनुष्य जात सकळ. माणसाचा मूळ स्वभाव स्वभावता भजनशील.
मूळ स्वभावच मनुष्य जातीचा भजन करणे, मग तरी सुद्धा सप्ताहाला विरोध का? तरी सुद्धा कीर्तनाला विरोध का? मग तरी सुद्धा भजनाबद्दल आमच्या मनात संकोच का? त्याचं कारण आहे बाबा की त्या भक्तीची आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाची जाणीव माणसाला राहिलेली नाहीये. सध्याच्या काळात काय झालं माहितीये, जाणीव नाही माणसाला. हे कीर्तन कशासाठी आहे, भक्ती करा हे नाही सांगायचं, फक्त भक्तीची जाणीव करून द्यायची, आपोआप भक्ती घडत जाते. हो, खरी अर्थानं आपल्या दैनंदिन कर्मातून परमार्थ घडतो. फक्त संत विचाराचा आधार घ्या. काय जगद्गुरु तुकोबार आहे, भगवंताकडे जातात आणि ताकद एवढी मोठी आहे संतांची की देव विचारतो काहीतरी मागा. ही ताकद आहे, हा अधिकार आहे संतांचा बरं का. काय म्हणता, काहीतरी तुकोबार आहे मागा, कारण भक्तीचं कर्ज फारच वाढत चाललेलं आहे. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिला रोकाडे मनोरथ, चिंतिला रोकाडे मनोरथ. न्याची आस आहे मुखाकडे, चिंतिल्या रोकाडे मनोरथ, चिंतिल्या रोकाडे मनोरथ. बघा, आता ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय, त्यांना, ज्यांना स्वरही कळेना आणि तालही कळेना ते उगे असे पाहत राहत. नेमकं चाललंय काय, काही कळत नाही. ते हसत नाही, बोलत नाही, गुणगुणत नाही, डुलत नाही, टाळी वाजवत नाही, ते नुसते पाहत राहते. त्यांना कीर्तनातला फक्त एकच स्वर माहीत राहतो, ज्ञानेश्वर. काय टाळ्या वाट, अहो काही काही सुरुवातीलाच उठून जाते. त्यांना वाटतं कीर्तन काय उपयोग आहे. जाणीव असल्याशिवाय आनंद घेता येत नाही. लक्षात ठेवा, संतांची ताकद आहे. भगवंतांना म्हणावं काहीतरी मागा. तुकोबाराय सांगतात, काही मागणे आम्हानुचित वडिलांची रीत जाणत से देवा. वडील उपार्जित भक्ती आहे, आम्ही काही आता नाही परमार्थ करत. काय मागायचं, तुझ्याकडे भरपूर दिलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा मी जे मागेल ते तू देशील का? असं का विचारता? ती तुझी देण्याची ताकद. अहो तुम्ही मागून तर पहा, शब्द खाली पडू देणार नाही. त्यावेळी तुकोबाराय भावपूर्ण हात जोडून भगवंताकडे जातात आणि भगवान परमात्म्याला सांगतात, देवा मला धन नको, मला ऐश्वर्य नको, मला सुख संपत्ती नको. द्यायचंच असेल ना तर एक दे. काय? तुझ्यापासून दूर करेल अशी दुर्बुद्धी आमच्या अंतकरणात येऊ देऊ नको. अभंगा दुर्बुद्धी दे मना, दुर्बुद्धी दे मना, दुर्बुद्धी दे मना, दुर्बुद्धी दे मना. टाळी वाजवायच्या बद्दल ते म्हणा, दुर्बुद्धी ते म्हणा, दुर्बुद्धी ते म्हणा, दुर्बुद्धी ते म्हणा, दुर्बुद्धी दे मना, दुर्बुद्धी दे मना, दुर्बुद्धी दे मना, दुर्बुद्धी दे मना. दुर्बुद्धी ते म्हणा, दुर्बुद्धी ते म्हणा, म्हणा, दुर्बुद्धी ते म्हणा, दुर्बुद्धी ते म्हणा. दुर्बुद्धी ते मना कदा न उपजवणारा. हे देवा
माझ्या अंतःकरणामध्ये दुर्बुद्धी जन्माला उपजणे म्हणजे जन्म घेणे, जन्माला येऊ देऊ नको. आणि आपण तर गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीच्या दैवतेकडे प्रार्थना करणारे, मग तो बाप्पा आपल्याला सद्बुद्धीच देईल, फक्त मागणी ही ठेवा. कारण सध्याच्या काळात, सध्याच्या नाही पूर्वीपासून जे काही वाईट घटना घडत आलेल्या आहेत त्या दुर्बुद्धी कारणाने, लक्षात ठेवा. कारण बुद्धी ही सगळ्या इंद्रियांचा, मनाचाही राज्य करणारी बुद्धी, मनावरही बरं. इंद्रिय मनाच्या आधारे, मन बुद्धीच्या आधारे चालतं, लक्षात ठेवा. ही साखळी जोडलेली आहे. त्यामुळे आज जर आपल्याला कोणत्या गोष्टीत बदल करायचा असेल, माणूस पैशानं, माणूस घरानं, माणूस जमीन जायदातीनं, माणूस धन दौलतीनं भरपूर बदललेला आहे. सगळं जागच्या जागी पण माणूस बदललेला आहे. सूरज ना बदला, चंदा ना बदला, ना तो ये बदला धरती कितना बदल गया इंसान, 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 कितना बदल गया इंसान. इतना कितना इतना बदल गया इंसान. आजी काय राहिलं जुनं? काय राहिलं का जुनं? आता काही जुनं नाही. आता खऱ्या अर्थानं जुनं म्हणजे जुनं घरं राहिलं नाही. जुनी ते जाती असायची, ती जाती राहिली. आता जाती भरपूर आहेत पण जाती प्रत्येक ठिकाणी आहेत पण जातं राहिलं नाही, लक्षात ठेवा. आणि सध्याच्या काळात जातं नाही, जात्यावरची गाणी सुद्धा कुठं ऐकायला मिळत नाही. वासुदेव पाहायला मिळत नाही, वासुदेवाची गाणी ऐकायला मिळत. काय गोड होतं ते जुनं. जुन्या लोकांनी त्याचा किती आनंद घेतलाय. हा खरंच सोन्याचा ठेवा तुम्ही इथपर्यंत पोचवलेला आहे. जाती राहिली नाही, जात्यावरची गाणी नाही. आता किती सांगा तसं जमणार. एका कीर्तनात असंच जात्यावरच्या ओव्या गाऊन गेले, असंच गाणं झालं. आणि एका बाईनं एवढं मनावरती घेतलं, तिने पडगळात ठेवलेलं, पडघरामध्ये ठेवलेलं जातं बाहेर काढलं. म्हणजे आता आपला मिक्सर बंद, आता आपली गिरण बंद, आता आणि बसली जात्यावरती. सकाळच्या पारीच बसायच्या ना, पहाटे पहाटेच जात्यावरती दळण दळायला बसायच्या ना आजी, ओ म्हणा, पहाटे पहाटे म्हणा बसायच्या. आता हिनं सुरुवात केली, म्हणली आज कसंही झालं तरी आपण जात्यावरतीच दळण दळायचं. तिनं घेतलं जातं आणि त्या ठिकाणी दळण दळायला बसली. पण ओव्या कुठून सुचणार? अहो ते पूर्वीच्या बायकांना फार गोड जमायचं, पण आता तसं जमायला गेलं तर जमत नाही. काय पण तिनं केलं सुरुवात आणि लागली म्हणायला, रामाच्या पाऱ्यामंदी. जात चालू होता, सुरुवात झाली. जात वाज वंगा वंगा. शेजारी नवरा झोपला होता. रामाच्या पाऱ्यामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठल गोधडीतल्या सोंगा. यांना वाटलं खरंच काहीतरी छान ओवी असेल पुढे. जात वाज वंगा वंगा, उठर गोधडीतल्या सोंगा. कराय गेलं तरी जुळतं का पहिल्यासारखं? सांगा ना मला. राहिलं नाही जुनं काही. माणूस इतका बदलला, पण बाबा शरीरानं किती बदला, कपड्यानं किती बदला, घरानं किती बदला, जमीन जायदातीनं किती बदला. हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलू शकत नाही, एवढं ध्यानात ठेवा. अनेक लोक तक्रार करतात, ओ ताई घरं बदललं, जमीन बदलली, गाडी बदलली, कपडे चेंज केले, वस्तू चेंज केल्या, इथलं तिथं केलं, पण आयुष्य काही बदललं? म्हटलं ए दादा, मकान बदलने से जिंदगी नहीं बदलती. मकान बदलने से जिंदगी नहीं बदलती. एक बार अपना स्वभाव, अपने विचार बदल के देखो, जिंदगी अपने आप बदल जाएगी.
काय लागतं आयुष्य विचारा वाचूनी न पावी जे समाधान. इथं परिवर्तन झालं पाहिजे हो. कपड्यानं घरानं माणूस बदलतोय आणि संत आपल्या बुद्धीत परिवर्तन करतात. खरी अर्थानं दुर्बुद्धी म्हणजे काय? शब्दाचा विग्रह करा. दुर्बुद्धी शब्दाचा विग्रह करा. दूर अधिक बुद्धी. असलेली बुद्धी दूर जाणं म्हणजे दुर्बुद्धी. सांगण्याचं तुम्हाला समजण्यासाठी सांगते. आपण आपल्या आयुष्यामध्ये वेल सेटल्ड आहे, सगळं चांगलं व्यवस्थित सगळं सुरू आहे. शेजारच्यानं बंगला बांधला. तुमच्या ध्यानात येते ना? आपली आतापर्यंत बुद्धी स्थिर होती, पण काहीतरी असं घडावं की त्यानं आपली असलेली स्थिर बुद्धी अस्थिर व्हावी आणि आपल्या जवळची बुद्धी दूर जावी आणि मग ती दुर्बुद्धी. अहो दुर्बुद्धीमुळे तर रामायण, दुर्बुद्धीमुळे तर महाभारत. बरं गणेश उत्सव आहे त्यामुळे गणपती बाप्पाशी रिलेटेडच सांगेन. दुर्बुद्धी कारणानंच खऱ्या अर्थानं भगवान शंकर किंबहुना रावणासारखा, आपण रावणाची भक्ती ऐकली असेल. खऱ्या अर्थानं इतका महान भक्त होता भगवान शंकराचा रावण. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलीब लंब्य लंबिता भुजंग तुंगमालिक दमड्ड मड्ड मड्ड मण्डिनाद मड मर्मयं चकार जंड ताटव तनोतु न शिवा शिवम. जटाकटाह संभ्रमं प्रलिम्प लिम्प निर्झरि विलोल वीचि वल्लरि विराजमान मूर्त धगत 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 जलल्ललाट पट्ट पावक किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम. तांडव स्तोत्र भगवान शंकरासाठी कोणी लिहावं? रावण. आणि ही ताकद कोणी द्यावी? भक्तीची ताकद आहे बरं. एवढा महान भक्त, एवढा महान भक्त 14 तास भगवंताची पूजा करायचा, पण दुर्बुद्धी सुचली. भगवान शंकर प्रसन्न झाले. आता भगवान शंकर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. सगळ्या देवांमध्ये जर प्रसन्न करून घेण्यासाठी सोपा देव भोळा देव कोणता असेल तर आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. प्रसन्न झाले भोळेदेव. माग काय मागायचंय ते. आणि रावण तो अहो किती भक्ती केली वरून तरी पांघरलं तरी आतमध्ये वृत्ती राक्षसीच. आधी होती दाशी पट्टराणी किले तिशी तिचे हिंड नाही राहीना मूळ स्वभाव. तिचा स्वभाव जात नसतो तसा याचा मूळ स्वभाव राक्षसी. रावण भक्ती केली रावणानं पण राक्षसी वृत्ती आहे. काय मागावं? भगवान शंकरांकडे आत्मलिंग मागितला. आत्मलिंग आत्मलिंग मागितलं तथास्तु म्हणून देऊन टाकलं भोळे देव. पण सगळ्या देवांची चर्चा झाली. म्हणजे आता काही खरं नाही, सृष्टीचा विनाश ठरलेला आहे, सृष्टीचा नाश होणार. अहो काही झालं तरी रावण राक्षस आहे आणि त्याच्या हातामध्ये या भोल्या देवांनी हे आत्मलिंग देऊन टाकलं म्हणजे सर्वस्व अर्पण केलं. आता काय राहिलं आपल्याकडे? काही उरलं नाही. आता काहीतरी करावं लागेल. रावणाला कशाही परिस्थितीमध्ये थांबवावं लागेल. कारण भगवान शंकरांनी आत्मलिंग देत असताना एक अट घातली होती. म्हणले तुला मी आत्मलिंग देतोय पण हे आत्मलिंग तुझ्याकडे नेसतोपर्यंत खाली टेकवायचं नाही, जमिनीवरती ठेवायचं नाही. आणि जर ठेवलं तर मी त्याच ठिकाणी स्थित होईल, तुझ्यासोबत येणार. ठीक आहे म्हणला, मान्य आहे. घेऊन गेला रावण आणि अरण्यामधून चालत होता. इकडे सगळ्या दैवांची बीटिंग बसली आणि सगळ्या दैवांनी गणपती बाप्पाला बोलावलं. म्हणले बाप्पा तुमच्या पप्पांनी जे काही केले आता तुम्हाला निस्तारावं लागेल. बरोबर ना? म्हणजे गणपती बाप्पाचे पप्पा भगवान शंकर म्हणले भगवान शंकरांनी आत्मलिंग दिलं, आता आम्ही काही करू शकत नाही. आमच्या या अडचणीतून तुम्हीच आम्हाला वाचवू शकता. गणपती बाप्पाला पूजा. गणपती बाप्पाला सांगितलं बाप्पा म्हणजे काही टेन्शन घेऊ नका. गुराख्याचं रूप धारण केलं. 100-150 गायी पाठीमागे. अशा 100-150 गायी घेऊन गणपती बाप्पा अरण्यातून चालले. ज्या अरण्यात रावण निघालेला आहे त्याच अरण्यामध्ये गणपती बाप्पा. आणि मग रावणाला नैसर्गिक क्रिया लघवी आली. रावण इकडं तिकडे पाहू लागला. कोणी दिसतंय का? कुणी दिसेना पण दूर गुराखी दिसला. गणपती बाप्पा आवाज दिला, रे इकडे ये. गणपती बाप्पा पळत पळत आले. तो गुराखी पळत पळत आला. काय झालं?
हे आत्मलिंग तुझ्या हातामध्ये ठेव, आलोच. पण मी येत नाही तोपर्यंत खाली टेकवायचं. ऐकताय ना? मी येत नाही तोपर्यंत खाली ठेवू नको. बघ अहो या लवकर या, माझ्या गायी पुढे चाललेल्या आहेत, पटकन या. आलोच. गेले सांगून. पण देवाची करणी नारळात पाणी. लघवी काही आटपे ना, लघवी काही आटपे ना. इकडे गुराखी आवाज देऊ लागला, उरका माझ्या गायी पुढे चाललेल्या आहेत, उरका पटकन, माझ्या गायी ओरडू लागलेल्या आहेत. चला मला गायी ओळायच्यात. ऍडव्हान्स आहे की नाही? लवकर चला, माझ्या गायी पुढे चाललेल्या आहेत. त्यावेळी वाट पाहता पाहता गणपती बाप्पाला जे काम करायचं होतं त्या कामाची वेळ आली आणि गणपती बाप्पांना आत्मलिंग खाली ठेवलं. आणि जसं आत्मलिंग खाली ठेवलं, रावणानं पाहिलं, धावत पळत आला 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 आणि आत्मलिंग काढण्याचा प्रयत्न करू लागला. अख्खी धरणी हलू लागली, पण आत्मलिंग निघेना. निघून गेला गणपती बाप्पा. आता कुठे दिसेना, कुठे गेला गुराखी. पण पळता पळता शेजारची काठी उचलली, गाईच्या कानावरती मारली. पळत पळत तिथं गोकर्ण महाबळेश्वर निर्माण झाला. कीर्तन झाल्या वाजवानी वाहती एका एकाने. तुम्ही एवढ्या स्लो म्हणल्यावरती हुआ. चला मी सांगते कशासाठी. एक दुर्बुद्धी कारण विनाशाचे. त्यामुळे आज गणपती बाप्पाकडे आपल्याला हीच प्रार्थना करायची, दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो, कधीच जन्माला येऊ देऊ. अहो सध्याच्या काळात जे काही घडतं ते दुर्बुद्धीच आहे ना. दुर्बुद्धी आहे म्हणून तर 4-5 वर्षाच्या लेकींवरती अत्याचार अन्याय पाहावा लागतोय. कल्पना सुद्धा करू शकत नाही अशा घटना या महाराष्ट्राच्या मातीत घडतात. कुठे जगतोय आपण आणि कशा प्रकारे जगतोय आपण याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे. आपण ज्या मातीत जगतोय ती अशी तशी माती नाही, फार पवित्र माती आहे आणि या मातीचे आपल्यावरती फार संस्कार आहेत. महिला वर्ग माझी विनंती आहे, आज आपल्या पोरीला, आज आपल्या मुलीला घडवत असताना पप्पाची परी म्हणून न वाढवता छत्रपती शिवरायांची शिवकन्या म्हणून वाढवता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. छत्रपती शिवरायांची शिवकन्या म्हणून वाढवता आलं पाहिजे. द्या तिला स्त्री शिक्षणाचे, द्या तिला संरक्षणाचे धडे. का राजांनी सुद्धा दिले होते धडे प्रत्येक माऊलीला. आजही आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे. दुर्बुद्धी म्हणून समाजात असल्या घटना, रस्त्याच्या कडेला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये लहान पोरीचा अर्भक कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती फेकून देण्यात येतं, या घटना घडतात. आई गर्भातली कळी अंतःकरणातून हाक मारते आईला, ए आई तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी वाचू शकत नाही. पण आजही कुठेतरी या खऱ्या अर्थानं आपल्या भागात नाही पाहायला मिळत. किंवा आपल्या आता थोडंफार माणसाला ज्ञान आलेलं आहे, पण तरी देखील आजही मुलगी नकोशी वाटणारी आहे. बरं, स्त्री कितीही चांगलं शिक्षण घेऊ द्यात मुलीनं, पण आजही कुठेतरी काही प्रसंगी असं पाहायला मिळतं. पण एक सांगू, खरा धनवान कोण आहे, खरा भाग्यवान कोण आहे, खरा श्रीमंत कोण आहे? धनवानों की पहचान होती है खोका और पेटी. धनवानों की पहचान होती है खोका और पेटी, पर असली धनवान तो वो है जिसके घर हसती है उसकी बहू और बेटी. ज्या घरामध्ये पोरीच्या हसण्याचा आवाज येतो ते घर श्रीमंताचे ओळखून जा. नाही तर तुम्ही गणपती गौराईची कितीही उपासना करा, इथे गौराईची पूजा कराल आणि घरी जाऊन आपल्या गौराईला नाही नाही ते बोलाल, मग ती गौराई आई स्वरूप आहे, ती गौराई पत्नी स्वरूप आहे, ती गौराई बहिणी स्वरूप आहे, ती गौराई आपल्या लेकी स्वरूप आहे. कोणत्याही स्वरूप असू द्या, तिची पूजा करता आली पाहिजे, तिचा सन्मान करता आला पाहिजे. आणि ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान केला जातो ते घर म्हणजे खऱ्या अर्थानं भगवंताचं मंदिर आहे, एवढं ध्यानात ठेवा. ते घर घर नसतं, ते मंदिर असतं, ते राऊळ असतं. त्यामुळे माणसाला स्त्रीचा आदर करता आला पाहिजे. मी का सांगते, आणि माझी विनंती आहे स्त्रियांना सुद्धा, मुलींना सुद्धा, खऱ्या अर्थानं सध्याच्या काळामध्ये फॅशनच्या नावाखाली अनेक गोष्टी विचित्र बुद्धीनं केल्या जातात. पण फॅशन नाही हो, आपल्या संस्कृतीची जोपासना करा. फॅशनच्या नावाखाली इतर काही धर्म, इतर काही गोष्टी आपल्यात आचरणात आणू नका.
आपल्या वडिलोपार्जित आपल्या जुन्या जाणत्या माणसांनी आणि खऱ्या अर्थानं संतांनी जे विचार आपल्याला दिलेले आहेत ते विचार जोपासण्याचा प्रयत्न करा. तीच आपली फॅशन, तीच आपली संस्कृती आहे, तोच आपला धर्म आहे. त्याच्यासाठी जगा. जग काय करत आणि सध्याच्या काळामध्ये इतर सिरियलच्या, इतर ॲडव्हर्टाईजच्या या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या बुद्धीत फारच बदल होत चाललेला आहे. काय बघतो आपण रात्रीचं 9 ते 10, 3 सुना असतात. 3 सुना घरात, एक सासू असते ॲग्रेसिव्ह कडक, आणि 3 सुना असतात. ही सून सासूबद्दल कट रचते, त्यातली दुसरी सून साधी असते, तिसरी सून चॅप्टर असते. असे काही भाग राहतात किंवा अशा काही मालिका असतात. एकुलता एक मुलगा राहतो, तो व्यसनी राहतो. काय पाहतोय आपण आणि कुणाचं मार्गदर्शन घेतोय आपण? हे असलं पाहून आणि अशांचं मार्गदर्शन घेऊन आपला संसार आणि आपला प्रपंच सुखाचा होणार आहे का? सध्याच्या काळात आपण काय ऐकतोय, काय पाहतोय, कुणाचा उपदेश आणि कुणाचं मार्गदर्शन घेतोय याच्यावरती आपल्या जीवनातलं सुख आणि दुःख अवलंबून आहे. आणि हे कलियुग याच्यावरतीच थांबलेलं आहे की कधी हे सगळं बदललं जाईल. कलियुगाला माहीत आहे की इथे भक्ती करणारा वर्ग जास्त आहे. कलियुगाला माहीत आहे इथे परमार्थ करणारा वर्ग जास्त आहे. कलियुगाला माहीत आहे इथे एखादा भाऊ जर संकटात अडकला तर त्याचा दुसरा भाऊ त्याला मदत करण्यासाठी धावत येईल. ते कशाही पद्धतीनं थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी हे कटकारस्थळ आहे, त्याच्यासाठी हे माध्यमं निघालेली आहेत. पण आपण त्या जाळ्यात न फसता दुर्बुद्धी ते मना कदा न उपजू. देवा अशी दुर्बुद्धी नको. मग काय दे रे देवा, आता असं कर, तुझे पाय आमच्या चित्तात राहावे, असं काहीतरी करा. भंगाच्या दुसऱ्या आता मजा ऐसे करी, आता मजा ऐसे करी, आता मजा ऐसे कर, आता मजा ऐसे कर, आता मजा ऐसे करी, आता मजा ऐसे करी, आता मजा ऐसे कर, गाणी वाजवायची. आता मजा ऐसे कर. तुझे पाय चित्त धरी, तुझे पाय चित्त धरी, गाणी वाजवा. चित्ती धारी, तुझे पाया चित्ती धारी, तुझे पाय चित्त धरी, तुझे पाय चित्त धरी, तुझे पाया चित्ती धारी, तुझे पाया चित्ती धारी, आता मजा ऐसे करी, 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 आता मजा ऐसे करी. वा. आता मज ऐसे करी. ए देवा दुर्बुद्धी देऊ नको. मग काय कर, आता असं कर, तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय आमच्या चित्तात राहावे, आमच्या पायानं तुझ्या चरणांच्या जागा घ्यावी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरीन तेथे माझे हरी वृत्ती राहो. कारण तुझं चरण धरल्यानंतर आम्हाला जगाचे चरण धरायची गरज. हे जगाचे पाय धरतन देवाच्या पायाला विसरून जातो, कसं सुख मिळेल. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवली. तुम्ही फक्त त्याच्याजवळ भाव अर्पण करा. एक गोष्ट ध्यानात ठेवाई, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्तीन, बळे विन शक्ती बोलू नये. देवाला तुमचं धन, तुमचं पद, तुमचं ऐश्वर्य, तुमचं सौंदर्य काही घेणं देणं नाही हो. त्याला काही घेणं देणं नाही.
संत मीराबाईंचं सौंदर्य नाही पाहावं, संत मीराबाईंचं पद नाही पाहावं. एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में भूलो, अंतर क्या दोनों की चाह में भूलो. एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी. हे देवा, काय या जगाच्या पाया पडून उपयोग आहे रे. तुझे चरण धरलेत, आता आम्हाला जगाचे पाय धरायची गरज नाही. काय जगाच्या पाया पडत बसता. जग आपला उद्धार करेल का. त्या देवाला या हृदयात सामावा. हृदय एवढं खराब नाही की कोणालाही जागा द्यावी. हृदय फार सुंदर आहे, हृदय फार निर्मळ आहे, मन मंदिर आहे. पण तेवढंच त्याला स्वच्छ नामस्मरणानं ठेवता आलं पाहिजे. खऱ्या अर्थानं गोपिका भक्त भगवंताला प्राप्त केल्यानंतर जगाच्या अपेक्षा नाही धरत की हे जग मला तारेल म्हणून. नाही नाही. याती कुळ माझे गेले हरपुनी, याती कुळ माझे गेले हरपुनी, हे देवा. कृष्णमूर्ती होय गे, होय गे, कृष्णमूर्ती होय गे, कळो आणि सोय गे, प्राणाचा प्राण सुख सांगू काय गे, कृष्णमूर्ती होय गे. हे देवा, काय जगाकडे पाव. अहो जग आहे, शाश्वत सुख नाही देऊ शकत. नाशिवंत जग नाशिवंतच सुख देणार. एकाच्या घरात जातं, दुसऱ्याचा चिवडा खातं, तिसऱ्याच्या गाडीत बसून जाऊ त्याला निवडून देत. अहो ही जगाची रीत आहे. पण शाश्वत सुख पाहायचं असेल आणि खरंच संतांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून इथपर्यंत बोलते. हे कोण अनुभवतं? ज्याला खरंच देवावरती प्रेम जडतं तोच व्यक्ती या सुखाचा अनुभव घेऊ शकतो. असं वरवर प्रेम करणारा आणि वरवर भक्ती करणारा नाही सुख उपभोगू शकत. आज कीर्तन संपल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेताना फक्त त्याच्याकडे 1 सेकंद, किती फक्त मिनिट सुद्धा म्हणत नाही बरं का, देवाची द्वारी उभा 1 सेकंद फक्त त्याच्या नजरेमध्ये आपण त्याचा भाव पहा. डोळे भरून आले तर खऱ्या अर्थानं पहा, डोळे भरून येतील एवढा सुंदर भाव अंतकरणात निर्माण होतो. आणि हे कधी घडतं? ज्यावेळी आपल्याला त्याच्यावरती प्रेम होतं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते
हे काकड्याला निघालं तरी शेजारच्याची कडी वाजवून जातं. दुसऱ्याला कळाव मी काकड्याला निघालोय. अहो काय सांगायची गरज आहे. परमार्थाचं प्रदर्शन करत बसू नका. एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रपंचाचं दुसरं नाव म्हणजे प्रदर्शन आहे, पण परमार्थाचं दुसरं नाव म्हणजे आत्मदर्शन आहे. परमार्थ प्रदर्शनाचं नाही, परमार्थ आत्मदर्शनासाठी करा. आपल्याला अंतःकरण भरून आलं पाहिजे, आनंद झाला पाहिजे, असा परमार्थ घडला पाहिजे. जगाला चांगलं वाटावं म्हणून नाही. आवडे देवासी तोही का प्रकार. देवाला आवडावा. जगाचं काय, चांगलं केलं तरी नावं ठेवतं आणि वाईट केलं तरी. आणि कसं किती चांगलं करा, चांगलं किती बोललात त्यापेक्षा वाईट काय शब्द आला ते उचलून धरणारी लोक जास्त आहेत. ते जोनिया जन भक्ती करा, भक्ती करा. ते जोनिया जन भक्ती करा, भक्ती करा. ते जोनिया जन भक्ती करा, भक्ती करा. ते जोनिया जन भक्ती करा. तुका म्हणे तुम्ही ऐका हे वचन, तुका म्हणे तुम्ही ऐका हे वचन. ते जोनिया जन, ते जोनिया जन भक्ती करा, भक्ती करा. वा वा वा. आणि खरंच आहे बरं का, जगाचा लय विचार करून परमार्थ होत नाही बरं. त्यामुळे आपण आपल्याला आनंद आपुली आपण आई कीर्तनात बसलं तरी गप नाही. हिचं असं तिसरीला सुद्धा कळत नाही नेमक्या बोलतात काय. अहो काय उपयोग आहे. आणि हे असं आयुष्य कधीच घालू नका. हो का नाही, ते व्यर्थ विचार अंतकरणात घेऊ नका. तुझे पाय चित्ती धरे. बस देवा तुझं चरण आमच्या हृदयात. एवढं हृदय खराब नाही, चांगलं हृदय, त्याच्यात चांगल्या गोष्टी बसवा. उगाच नाही ते गोष्टी अंतकरणात बसून खरी अर्थानं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. चांगल्या गोष्टी, चांगले विचार अंतकरणात बसवा. कारण जेवढे चांगले विचार, सकारात्मक विचार असतील तेवढी सकारात्मक एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते. आणि तेवढी सात्विकता निर्माण झाली ना, तेवढे सत्कर्म आपल्यातून घडले जातात. लक्षात ठेवा. त्यामुळे दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजवणार आहे. हे देवा दुर्बुद्धी नाही. काय द्यायचंय आता एकच मागा देव बाप्पाजवळ. एकच मागा. काय मागा. गळ्यामध्ये वाळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये वाळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. तुझे गुण गाता यावे ऐसे वरदान दे. मायेसाठी माय दे, मायेसाठी माय दे. वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे. वारीसाठी पाय दे. तुझी कृपा काम देनो, तुझी कृपा अशी एक गाय दे, गळ्यामध्ये माळ दे. हे देवा दुर्बुद्धी हो, ही मागणी मागा. खरी अर्थानं देव बाप्पा आपल्याला सुख देईल. आज दुर्बुद्धी म्हणून तर गोमातेची कत्तलखान्यात कत्तल केली जाते. हो दुर्बुद्धी म्हणून गोमातेला मारलं जातंय. हो किती लोकांच्या दारापुढं गोमाता पाहायला मिळते. आज खिलार गाई कुठे राहिली, गावरान गाई, देशी गाई. गणपती बाप्पानं सुद्धा त्या गोमातेची सेवा केलेली आहे. लक्षात ठेवा. मग ज्या बाप्पानं किंवा भगवंतानं, भगवान श्रीकृष्ण असतील, देवांनी ज्या गोमातेची सेवा करावी, आपण गणपती बाप्पाची, आपण देवाची सेवा करतो, पण त्यानं ज्याची सेवा केली त्या जीवाचीच सेवा आपल्याकडून घडत नसेल तर काय उपयोग आहे.
त्यामुळे निश्चितच आपल्याला प्रत्येकाला गोमातेची सेवा करता आली पाहिजे. कारण गाई ही आपली दुसरी आई आहे हे ध्यानात ठेवा. आई आपल्याला थोड्या काळासाठी दूध देते, पण गाई मात्र आपल्याला आयुष्यभर दूध देते आणि तिचे उपकार आपल्यावरती आयुष्यभर. धर्म टिकवण्यासाठी जगलं पाहिजे. कसा टिकवता येईल धर्म? घरात आई आणि गोठ्यात गायीची सेवा करा. मी स्वतः गोसेवक आहे. भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिल्लार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातिवंत खिलार गाई आणि जातिवंत खिलार वळू बैलांची सेवा आम्ही करतोय. आज प्रत्येकाला गोमातेची सेवा करता आली पाहिजे. कारण आपण धर्मासाठी आम्ही एकटेच नाही जगत, आपल्या सर्वांची गरज आहे आणि सर्वांच्या विचारात परिवर्तन होऊन सर्वांनी खरी अर्थानं गोमातेला वाचवण्यासाठी जगलं पाहिजे. अधिकचं बोलणार नाही, पण अशा पद्धतीनं आपल्या विचारात परिवर्तन करून दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजू नारायण आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. हे देवा, आम्हाला तुझ्या चरणांवरती लीन करून घे, किंबहुना आम्हाला तू आत्मसात कर. आम्हाला तुझ्या पाशी राहायचंय, कारण तुझ्या सानिध्यात राहण्यात जो आनंद आहे तो जगाच्या सानिध्यात नाही. त्यामुळे आपल्या सर्वांनाच त्याचं नामस्मरण करायचंय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमच्या अंतःकरणात निर्माण झालेला भाव इतर कोणी जग त्या ठिकाणी पूर्णत्वाला किंवा फलप्राप्तीला नेऊ शकत नाही. ती ताकद फक्त आणि फक्त तुझ्यात आहे. त्यामुळे हे देवा, उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाओ. तिसऱ्या चरणात व्यक्त करतात की आमच्या अंतःकरणात निर्माण झालेला भाव तुझ्याच कृपेने पूर्ण सिद्धीला प्राप्त हो. आपल्या सर्वांना भजन करायचं. दोन्ही हातानं टाळीन मुखानं देवाचं भजन. विठोबा रखुमाई हो रखुमाई, हो रखुमाई, गौ माता की जय. बरं झालं ना भजन. पोटासाठी जेवढं गरजेचं असतं भोजन, मनासाठी तितकंच गरजेचं असतं भजन. त्यामुळे एकदा सर्वांनी हात वरती करा. आपल्याला आज असा आनंद घ्यायचा आहे जो खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षीपर्यंत आपल्या ध्यानात असला पाहिजे. बरं, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावरती गणपती बाप्पाची कृपा आणि खरंच श्रद्धेनं तुम्ही सगळेजण गणपती बाप्पाला मानता, तुम्ही एवढा भाव इथपर्यंत आणलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनी अंतःकरणापासून गणपती बाप्पाच्या आपल्याला खऱ्या अर्थानं नामस्मरण करायचंय. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, हो मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, हो मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे,
बरं झालं ना भजन. लक्षात ठेवा, ही चार्जिंग आहे. जसं मोबाईलला चार्जिंग केल्याशिवाय ते चांगलं चालत नाही, तसं याला सुद्धा भजनरूपी चार्जिंग लागते. तुझं सुख करता तुझं दुःख हरता. आवाज येतात चाटीला. तुझं सुख करता तुझं दुःख हरता. अवघातीनाच्या नाता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. जननी देवी तू माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. झाले पुणे एक वर्ष. पहा झाले पुणे एक वर्ष. होतो वर्षानं एकदा वर्ष. थोडं ना जावं तो वर्ष. त्याला संसाराचा बलवर्ष. पुण्य वर्षात वाचावी कशी विधाता. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. वा. आता पुढच्या वर्षीपर्यंत टेन्शन. छत्रपतींचं थोडं खऱ्या अर्थानं राजे म्हणजे आपलं अधिष्ठान आहे. आणि राजांची कीर्ती ही बेभान आहे. गुलामगिरीच्या छाताडावरती प्रहार करून खऱ्या अर्थानं ही स्वराज्य सुराज्य निर्माण करणारा छत्रपती शिवाजी राजा तुमचं आमचं दैवत आहे. त्यामुळे त्या दैवताला विसरून चालणार नाही. आणि मी त्यांचीच कन्या असल्या कारणानं, कारण आपण सर्व राजांच्याच शिवकन्या आहोत. खऱ्या अर्थानं निश्चितच फार चांगले विचार, त्यांचे संस्कार आपल्यावरती आहेत. वचन दिले मा साईबा वचन पूर्ण करी. वचन दिले मा साईबा वचन पूर्ण करी. बैराजा बैराजा शिवबराजा बसला घोड्यावरी. बैराजा बसला घोड्यावरी. शिवबराजा बसला घोड्यावरी. बैराजा ग बसला घोड्यावरी. बैराजा ग बसला घोड्यावरी. बैराजा ग बसला घोड्यावरी. आया बहिणीचं रक्षण करण्या. रयतेचं आंदोलनाचं. आया बहिणीचं रक्षण करण्या. रयतेचं आंदोलनाचं. हाती तलवार भगवा देता. घोड्यावर शिवबासाचं. वचन दिले मा साहेबा वचन पूर्ण करी. वचन दिले मा साहेबा वचन पूर्ण करी. बैराजा युवराजा बैराजा बसला घोड्यावरी. बैराजा बसला घोड्यावरी. युवराजा बसला घोड्यावरी. बैराजा ग बसला घोड्यावरी. बैराजा ग बसला घोड्यावरी. छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायण. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ते धरी. हे गणपती बाप्पा सर्वांना सुख समृद्धी. हे ईश्वरा हे गणराया सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. यापेक्षा काय वेगळं मागावं देवा. खऱ्या अर्थानं चांगलं वैभव इथपर्यंत निर्माण केलं.
खरंच कौतुक करेल तितकं कमी आपल्या खेडगावचं. खरंच मनापासून धन्यवाद खेडगाव भजनी मंडळ आणि खरी अर्थानं सर्व गणेश उत्सव मंडळ. मनापासून धन्यवाद. एवढा सुंदर कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन केलं. खरी अर्थानं एवढी सगळी उपस्थिती इथपर्यंत लाभली आहे आणि गणपती बाप्पाची खरी अर्थानं तुम्ही सर्व उपासना करताय. गायनाची उत्कृष्ट अशी साथ आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण गोड ज्यांचा स्वर गोड ज्यांचा कंठ या ठिकाणी मिलिंद महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराज मनापासून धन्यवाद. खरंच हे पहा, कलाकार त्यानं किती कला संपन्न केलेली हे महत्त्वाचं नाही बरं, तो किती छान कला सादर करतो हेही महत्त्वाचं नाही, पण कला सादर करत असताना नम्रतेचा भाव त्यांच्यात आहे की नाही हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही नम्रता मिलिंद महाराजांना दर्शवते. महाराज गोड असा स्वर पण तेवढ्याच नम्रतेनं तुम्ही सादर करता. मनापासून धन्यवाद. तसेच या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण गोड स्वर ज्यांचा नवनाथ महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. मनापासून धन्यवाद महाराज. खऱ्या अर्थानं एका महिन्याच्याच म्हणजे काल 1 महिना होईल आपल्या नांदुर्डीला कार्यक्रम झालेला आणि उद्या आज 1 महिन्यानंतर पुन्हा आपल्याला तिसगावमध्ये त्या ठिकाणी काय नाव अविनाश भाऊ भालेराव या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी कीर्तन होणार आहे. त्यामुळे निश्चितच ह्या महिन्याच्या गॅपनं आपल्या गावात आपल्या भागात या ठिकाणी येण्याचा आनंद प्राप्त होतोय. गणपती बाप्पा खरी अर्थानं ही भाग्य समजते माझं. मनापासून धन्यवाद. या ठिकाणी अविनाश दादा तुमचंही धन्यवाद की नांदुर्डेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सुंदर असं नियोजन करून इतका आनंद घेता आला होता आणि याही वेळेस खऱ्या अर्थानं तितकाच द्विगुणित आनंद खऱ्या अर्थानं घेता आलेला आहे. मनापासून धन्यवाद अविनाश दादा तुमचं सुद्धा. त्याचबरोबर मृदुंगाची उत्कृष्ट अशी गोड अशी ज्यांची साथ प्राप्त झाली आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय दिनेश दादा. दादा तुमचंही खूप मनापासून धन्यवाद. गोड अशी या ठिकाणी मृदुंगाची सुंदर साथ प्राप्त झाली आणि असा मृदुंग वाजवला, मृदुंग फोड मृदुंग तोड परफॉर्मन्स असं ही सेवा प्राप्त झाली आहे. परफॉर्मन्स नाही सेवा आहे. खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर हार्मोनियमची उत्कृष्ट अशी गोड अशी सुरांची साथ ज्यांची प्राप्त झाली आमचे के महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं कांतीलाल महाराज मनापासून धन्यवाद. गोड अशी हार्मोनियमची सुर संवादिनीची साथ तुमची प्राप्त झालीत. खरंच मनापासून धन्यवाद. हां इथले सगळे सुरातलेत, आसुरातलं कुणीच नाही. आणि खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णाचा प्राण असणारी बासरी जय हो. बरं का. एक वेळेस देवाचं नाही आठवण आली तरी हरकत नाही, पण या बासरीची धून कानावरती पडली तर देव आठवतो एवढं ध्यानात ठेवा. जय. आणि इतका गोड बासरीचा स्वर या ठिकाणी ज्यांनी प्राप्त दिला इथं हरिभक्तीपरायण राहुल महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराज सुंदर अशी या ठिकाणी बासरी वादनाची सेवा तुम्ही केलीत. मनापासून धन्यवाद. आणि एकदा जोरदार टाळी वाजवा. कोणासाठी ते नाही सांगणार. साऊंड आमचे श्रीराम साऊंड सिस्टीम नांदूर मध्यमेश्वर एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या दादासाठी. दादा नांदुर्डेमध्ये सुद्धा गोड अशी सिस्टीम तो दिली होतीस आणि याही ठिकाणी एवढी सुंदर ऑपरेटिंग केलीच आणि तुम्ही दोघंही भाऊ या परमार्थामध्ये सिस्टीम ऑपरेटिंग सिस्टीमचं काम करता. खरंच एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या दादासाठी. मनापासून धन्यवाद. आणि दादाचा चॅनेल ना कोणता गजर माऊलीचा यावरती आपल्याला या ठिकाणी हे प्रक्षेपण पाहता येईल. या ठिकाणी मनापासून धन्यवाद. तसेच उपस्थित सर्व श्रोते मायबाप सर्व महिला वर्ग सर्व पुरुष वर्ग वरती बसलेले खाली बसलेले उभं राहिलेले पायलाम केलेले गुडघवर केलेले झोपेला आलेले डुकले आता मागं पाहतेत कोण कोण बसले आता काय बघू नको आता संपलं. त्यांचंही धन्यवाद. लक्षात ठेवा चोपदार बाबांसाठी सुद्धा जोरदार टाळी. आणि खरी अर्थानं प्रभू श्रीरामांचे निस्सिम भक्त प्रभू श्रीरामांचा प्राण सखा असणारे श्री हनुमंतराय आणि श्री हनुमंतरायाचा वेशभूषा धारण करून इथपर्यंत आपल्या खऱ्या अर्थानं सेवा देणारे प्रति हनुमंतरायांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. मनापासून धन्यवाद. खऱ्या अर्थानं फार सुंदर इथे सर्वांच्या टाळाची साथ प्राप्त झाली आहे. लक्षात ठेवा सर्व टाळकरी वृंदांचं मनापासून धन्यवाद. विनेकरी महाराजांचं धन्यवाद. समवेत माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा तुमचंही धन्यवाद. माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंगवादक अर्जुनजी महाराज साळेकर त्यांचंही धन्यवाद. हे शोधायला लागल्या लगेच कुठे. खऱ्या अर्थानं मी आत्ता जे सांगितलं आमची गोशाळा आहे आणि गोशाळेच्या माध्यमातून त्यांना तिथपर्यंत नाही येता आलं त्यामुळे तरी देखील त्यांचंही खूप मनापासून धन्यवाद. यूट्यूबला इन्स्टाला तुम्ही पाहत असता आणि अनेक वेळा लोकांचा आग्रह होतो परंतु खऱ्या अर्थानं गोसेवा
हे आम्ही स्वतः वैयक्तिक करत असतो. त्यामुळे खऱ्या अर्थानं तिथंही आम्हाला थांबणं किंबहुना तेही सगळं पाहणं फार गरजेचं आहे. त्यामुळे निश्चित त्यांचंही मनापासून धन्यवाद. अधिकचं न बोलता उपस्थित सर्व श्रोते माईबापांच्या चरणी नतमस्तक होते. आणि जगद्गुरु तुकोबारायने जो भाव व्यक्त केलेला आहे, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा आता मात्र आम्हाला दुसरं काही प्राप्त करायचं नाही, कारण तुझ्या दर्शनामध्ये, तुझ्या नामस्मरणामध्ये, तुझ्या सानिध्यामध्ये जो लाभ आहे तो इतर कुठे नाही. त्यामुळे हा लाभ आता आम्हाला दुसरा कुठे प्राप्त होणार नाही. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. टाळ कमी टाळ नका वाजू, टाळ नका वाजू. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, लाभ नाही या परता. आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे नाही या परता, लाभ नाही या परता, लाभ नाही या परता. आता माझं ऐसे करी, आता माझं ऐसे करी, आता माझं ऐसे करी, आता माझं ऐसे करी. तुझे पायाची धार, तुझे पायाची तुझे पायाची, तुझे पाया, तुझे पाया, हे तुझे पाया, तुझे पाया, तुझे
भूमीमध्ये आपल्या गावामध्ये सर्वच महाराज मंडळी अनेक आहेत. अनेकांचा त्या ठिकाणी आता सर्वांचा मला नामोल्लेख नाही करता येणार, परंतु नाना महाराज, भाऊराव महाराज असतील, बन्सी महाराज असतील, रमाकांत महाराज असतील, अशोक महाराज असतील, तानाजी महाराज असतील, सर्वच खऱ्या अर्थानं या जन्मभूमी आहे त्यांची आणि खऱ्या अर्थानं हे संतांचे विचार तुम्ही सर्वजण जोपासताय. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल जय. करा क्षमा अपराध महाराज तुमचे करा क्षमा अपराध हरी करा क्षमा